नमस्कार मंडळी. नोकरी ऑनलाईन केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्यामार्फत रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डामार्फत या ठिकाणी RPF कॉन्स्टेबल आणि मित्रांनो सब इन्स्पेक्टर या पदाची पदभरती सुरू झालेली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला कॉन्स्टेबल ह्या पदाचे मित्रांनो 4208 जागा, त्याचबरोबर सब इन्स्पेक्टर या पदाचे मित्रांनो तुम्हाला 452 जागांची पदभरती असणार आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी हा फॉर्म कसा भरला जातो याचा आपण व्हिडिओ बनवला आहे. त्याची लिंक इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आय बटनवरती मिळून जाणार आहे. त्यापूर्वी मित्रांनो आपला चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायला कनेक्ट दाबा. म्हणजे आपण असा सुरू करू. ओके, तर मित्रांनो गव्हर्नमेंट इंडिया यांच्या ठिकाणी RPF 2024 ऑनलाईन फॉर्म प्रोसेस चालू आहे. यामध्ये मित्रांनो पहिली पोस्ट असणार आहे कॉन्स्टेबल. ह्या पदासाठी मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन फॉर्म मित्रांनो 5/2/24 पासून ते 14/5/2024 दरम्यान फॉर्म भरायचा आहे. मित्रांनो यामध्ये पहिली पोस्ट असणार कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह. यामध्ये मित्रांनो लेवल 3 मध्ये पे स्केल असणार आहेत 21,700. त्याचबरोबर वय असणार मित्रांनो 18 ते 28 वर्ष तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. आणि मित्रांनो तुम्हाला वेकेन्सी असणार आहे 4208 जागेची पदभरती असणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो सिलेक्शन प्रोसेस सिलेक्शन प्रोसेस असणार कॉम्प्युटर बेस एक्झाम होणार आहे. त्याच्यानंतर तुमचं PET PMT आणि या ठिकाणी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार. यामध्ये मित्रांनो तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग 1/3 निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी असणार आहे. याचा विचार केल्यामध्ये एज असणार आहे मित्रांनो तुम्हाला पूर्वी 18 ते 25 वर्ष होतं. कोरोनामुळे या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला 18 ते 28 वर्ष तुम्हाला वयमध्ये वाढवून देण्यात आले. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला SC ST मध्ये असतात 5 वर्ष, OBC मध्ये असतात 3 वर्ष वयामध्ये सवलत देण्यात आली. त्याचबरोबर हा फॉर्म असेल तुम्हाला ऑल इंडिया कॅन्डिडेट या ठिकाणी एलिजिबल असणार आहे. फीचा विषय मित्रांनो फी असणार आहेत ओपन OBC EWS कॅन्डिडेट मित्रांनो 500 रुपये फी. एक सर्व्हिसमॅन महिला SC ST असतात 250 रुपये फी राहणार. फी मित्रांनो रिफंडेबल असणार आहेत. त्याचबरोबर फी मित्रांनो ऑनलाईन बँकिंग, नेट बँकिंग किंवा UPI थ्रू ऑनलाईन फॉर्म या ठिकाणी तुम्हाला भरू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी फी या ठिकाणी रिफंड असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला फॉर्मवरती या ठिकाणी तुम्हाला विद्यार्थ्याचं या ठिकाणी बँकेचे डिटेल्स या ठिकाणी लिहायचं आहे. जर तुम्ही ओपनमध्ये असाल 400 आणि कास्टमध्ये असाल 250 रुपये फी रिटर्न मिळणार आहे. सिलेक्शन प्रोसेस सिलेक्शन प्रोसेस असणार कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम, त्यानंतर तुमचं PMT PET आणि डॉक्युमेंटेशन, त्याच्यानंतर या ठिकाणी तुमचं फायनल लिस्ट आणि या ठिकाणी जॉईनिंग होणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहेत. यामध्ये 120 प्रश्न असणार आहेत आणि मित्रांनो तुम्हाला 1 तास वेळ या ठिकाणी असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पासिंगचा क्रायटेरिया असणार आहेत. ओपन OBC EWS साठी 35 आणि इतर 30% या ठिकाणी पासिंगचा क्रायटेरिया असणार आहेत. आणि मित्रांनो तुम्हाला 1/3 निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी देण्यात येणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला PET असणार आहेत. PET साठी मित्रांनो तुम्हाला कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह मेल ह्या पदासाठी मित्रांनो 1600 मीटर असणार. 1600 मीटर ही 5.45 मिनिटामध्ये पूर्ण करायचं आहे. आणि लॉंग जंप 14 फूट आणि हाय जंप 4 फूट असणार. त्याचबरोबर कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह फिमेलसाठी मित्रांनो 800 मीटर असणार आहेत. 3 मिनिटं 40 सेकंदामध्ये लॉंग जंप 9 फूट आणि हाय जंप 3 फूट असणार आहे. त्याचबरोबर देखील तुम्हाला हाईटचा विचार केल्यानंतर हाईट असणार आहे. ओपन OBC EWS साठी मेलसाठी मित्रांनो 165, फिमेलसाठी 157, SC ST साठी मित्रांनो हाईट असणार मित्रांनो 160 मेल आणि फिमेलसाठी 152 हाईट राहणार. त्याचबरोबर चेस्ट असणारे मित्रांनो ओपनसाठी EWS EWS OBC 80 आणि फुगून 5 सेंटीमीटर, SC ST मित्रांनो 76 आणि मित्रांनो फुगून 5 सेंटीमीटर जास्त राहणार. तर हा फॉर्म भरायचा मित्रांनो. हा फॉर्म डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑफिशियल वेबसाईटची लिंक दिली आहे. या ठिकाणी तुम्ही चेकआउट करू शकता. मित्रांनो ह्याची पात्रता मित्रांनो पात्रता असणार या ठिकाणी मित्रांनो कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह पोस्ट आहे 21,700 पे स्केल असणार आहे आणि 10वी पास असणं या ठिकाणी आवश्यक राहणार आहे. यामध्ये एकूण जागेचा तपशील बघितला मित्रांनो मेल कॅन्डिडेटसाठी मित्रांनो 3,577 पैकी UR साठी 1,450, SC साठी 5,300, 536 जागा, ST साठी 268, OBC 966, EWS 357. त्याचबरोबर फिमेलसाठी मित्रांनो एकूण 631 जागा, त्यापैकी UR साठी 256, SC 95, ST 47, OBC 170, EWS 63 जागेची पदभरती असणार. त्याचबरोबर एक सर्व्हिसमॅनसाठी मित्रांनो 420 जागेची पदभरती असणार. तर मित्रांनो पुढची पोस्ट आहे या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह सब इन्स्पेक्टर ही पोस्ट असणार आहे. ह्या पदावर मित्रांनो तुम्हाला सेम प्रोसेस असणार आहेत. ऑनलाईन फॉर्म मित्रांनो 15/4/24 पासून ते 14/5/24 दरम्यान फॉर्म भरायचा आहे. मित्रांनो पोस्ट असणार आहेत सब इन्स्पेक्टर एक्झिक्युटिव्ह. पे स्केल असणार आहे 6 मध्ये 34,35,400 दरम्यान आणि मित्रांनो वयमर्यादा असणार 20 ते 28 वर्ष तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला ऑल इंडिया कॅन्डिडेट या ठिकाणी एलिजिबल असणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 1/3 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. ह्या पदावर मित्रांनो तुम्हाला वयमर्यादा होती मित्रांनो 18 ते 25 वर्ष. तर मित्रांनो ह्या पदासाठी मित्रांनो तुम्हाला वयमर्यादा होती 20 ते 25 वर्ष आणि कोरोनामुळे या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला 20 ते 28 वर्ष वयामध्ये वाढ मिळालेली आहे.
त्याचबरोबर तुम्ही SC ST मध्ये असं 5 वर्ष, OBC मध्ये 3 वर्ष वयामध्ये सवलत देण्यात आली आहे. तर मित्रांनो हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला ओपन OBC EWS साठी मित्रांनो 500 रुपये फी असणार आहे. जर तुम्ही SC ST एक्स सर्व्हिसमॅन किंवा फिमेल असाल या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला 250 रुपये फी राहणार आहे. फी मित्रांनो रिफंडेबल असणार आहे. मित्रांनो फी रिफंडेबल असण्यासाठी मित्रांनो तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी ज्या विद्यार्थ्याचा आहे त्यामध्ये तुम्हाला बँकचे तपशील या ठिकाणी द्यायचे आहेत. ओपनसाठी 400 रुपये आणि कास्टसाठी 250 रुपये फी रिफंडेबल राहणार आहे. हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला मित्रांनो सिलेक्शन प्रोसेस असणार या ठिकाणी तुम्हाला कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे. त्याच्यानंतर PET, PMT आणि डॉक्युमेंट शेअर या ठिकाणी राहणार. यामध्ये मित्रांनो तुम्हाला कॉम्प्युटर बेस्ड एक्झाममध्ये या ठिकाणी तुम्हाला 90 मिनिटांमध्ये 120 प्रश्न असणार आहेत. त्याचबरोबर एक प्रश्न हा 1 मार्कासाठी असणार आहे. त्याचबरोबर 1/3 निगेटिव्ह मार्किंग असणार आहेत. पासिंगचा क्रायटेरिया ओपन OBC EWS साठी 35 आणि SC ST साठी मित्रांनो 30% क्रायटेरिया देण्यात आलेला आहे. मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला PET असणार आहेत. सब इन्स्पेक्टर एक्झिक्युटिव्ह मेलसाठी मित्रांनो 1600 मीटर 6 मिनिटं 30 सेकंदामध्ये, लॉंग जंप 12 फूट आणि हाय जंप 3.5 इंच 3 फूट 9 इंच या ठिकाणी असणार आहेत. त्याचबरोबर सब इन्स्पेक्टर फिमेलसाठी मित्रांनो 800 मीटर 4 मिनिटं, लॉंग जंप 9 फूट आणि हाय जंप 3 फुटामध्ये द्यायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी PMT असणार. UR EWS OBC साठी हाईट असणार 165 सेंटीमीटर, जेंट्ससाठी फिमेलसाठी 127 सेंटीमीटर, SC ST मेलसाठी 160 आणि फिमेलसाठी 152 सेंटीमीटर हाईट राहणार. त्याचबरोबर चेस्ट असणारे मित्रांनो ओपन OBC EWS साठी मित्रांनो 80 आणि फुगूस 5 सेंटीमीटर चेस्ट, SC ST मेलसाठी मित्रांनो चेस्ट असणार 76.2 आणि फुगून 81.2 सेंटीमीटर चेस्ट राहणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला जे लॉंग जंप आणि हाय जंपचे जे इव्हेंट असतात त्यांना 2 चान्स त्यांना देण्यात येणार आहे. मित्रांनो याची एलिजिबल क्रायटेरिया पोस्ट असणार आहेत. सब इन्स्पेक्टर एक्झिक्युटिव्ह पे स्केल असणार 3500 दरम्यान. यामध्ये मित्रांनो तुम्हाला कोणत्याही शाखेची पदवी असल्यास या ठिकाणी तुम्ही पात्र होणार आहात. त्याचबरोबर एकूण जागा असणार आहेत मित्रांनो 452 जागा. त्यापैकी मेलसाठी मित्रांनो तुम्हाला एकूण 384 जागा, युवासाठी 157, SC 57, ST 28, OBC 104, EWS 38 जागा. फिमेलसाठी मित्रांनो फक्त 68 जागा, युवासाठी 28, SC साठी 10, ST साठी 5, OBC 18, EWS 7 आणि फिमेल एक सर्व्हिसमॅनसाठी 45 जागांची पदभरती असणार आहे. ओके तरी होती मित्रांनो कॉन्स्टेबल. ओके तरी होती मित्रांनो RPF मध्ये या ठिकाणी पदभरती. व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.